नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गेल्या 20-25 दिवसापासून दिल्ली जंतर मंतर येथे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सामील होण्यासाठी प्रथम कोरोचीतून 1 दिवसाचा बंद पाळून आपण त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मोदी सरकारचा निषेध म्हणून आज बंद पाडलेला आहे। त्याबद्दल या गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो। या देशाचं जे सरकार आहे ते सरकार विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेतलं गुण चोरतंय, राम मंदिर मधलं देणग्या चोरतंय, मतदान चोरतंय, आमदार खासदार चोरतंय। असं हे जे चोरटं सरकार आहे, या चोरट्या सरकारच्या विरोधात कोरोची गावामध्ये जे आंदोलन चालू आहे, ते आंदोलन असंच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही ते पाळलेलं आहे। ती इतर नागरिकांनी पण त्याच्या पाळावा एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो। या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये असू दे, देशामध्ये असू दे, जे काय आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची तीव्रता एवढी वाढलेली आहे, तरी सुद्धा सरकारला काही फरक पडत नाही। कारण त्यांना माहित आहे एका मंत्र्याचा राजीनामा जर आपण घेतला तर अनेक मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागणार आहे, आणि हे टाळण्यासाठी मोदी सरकार त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नाही। तर अशा या मोदी सरकारचा मी तीव्र निषेध करतो, आणि मला विनंती आहे, माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, येणारा भविष्यकाळ तुमचा आहे, आणि तुमच्या भविष्यकाळासाठी अशा पद्धतीच्या सरकारला कधीच मतदान करू नका एवढी मी विनंती करतो आणि थांबतो।